Okay, dear students, just uh, glimpses of the previous lecture, what we have discussed earlier. Just I'll be explaining, and just then we will be continuing back to where we started in the previous lecture. So, just a minute. Some technical issues I am handling. Just okay. Now see what I started initially in my previous period. I hope I'm audible to you. Is also my screen visible to you, students? Yes, students. Somnath, screen visible आहे का? Somnath. हो सर. Okay, fine. So a very good afternoon to you all. Uh, in my previous period, what we have discussed was about the formation of corpus luteum. So now you now have come across that how is the formation of corpus luteum takes place. And now you have come across where it forms, what are the secretions of corpus luteum, what is the function, and how it is regulated. So all things, these four all concepts we have discussed. Now what we people are supposed to look in our today's lecture is about the luteolysis. So now what is luteolysis? Or in other words, the title, the corpus luteum regression. Now how is the regression in the corpus luteum? Now here you see, this is the figure where the ovary, from the ovary, that is the oogonium, what we have seen here, it discharges the ova. You can see the discharge is continued. And as soon as the ova, when it is given off from the ovary, now what remains back is this. So this is what you look here. So the 9 figure, from the 9 you can see this is the 10th figure. So what remains back is this, is the corpus luteum. What the ova had produced around itself remains back, and that we have referred it as a exocrine gland. मुळात आपण आधी बघितलं कार्पोस ल्युटियम का तयार केलं, तर त्याला भविष्यामध्ये काही एक्झोक्राईन फंक्शन्स करायची आहे. आता ती एक्झोक्राईन फंक्शन्स म्हणजे काय आपल्या लक्षात आलेली आहे की आपल्याला त्या ओवाच्या डिस्चार्ज नंतर त्या ओवाला काही विशिष्ट प्रकारची हार्मोन्स, त्यातल्या त्यात प्रामुख्यानं मी असं म्हणेन की आपल्याला त्या ठिकाणी प्रोजेस्टेरॉन हार्मोनची आवश्यकता आहे. मग हे प्रोजेस्टेरॉन हार्मोन कोण देणार?
आत्ताच्या घडीला त्या फिमेल मध्ये अशी कुठली सिस्टीम नाही आहे की ती पटदिशी प्रोजेस्ट्रॉन तयार करेल. मग त्या ओव्हरीमध्ये त्या ओवाच्या बाजूला, ओव्हरीमध्ये ओवाच्या बाजूला ही सगळी ओव्हरी, ओव्हरीमध्ये हा ओवा, हा इथे ओवा असणार आहे, हा हा ओवा इथे दिसतोय, हा तुम्हाला हा ओवा आहे. ह्या ओवाच्या बाजूनी बघा त्यांनी कॉर्पस ल्युटियम तयार केलेला आहे आणि इथं बऱ्यापैकी तुमच्या लक्षात येईल ओवा हा तयार झालाय आणि हा ओवा बघा इथं फुटून बाहेर पडला, हा इथून निघून गेला. आता इथं राहतं काय ते कॉर्पस ल्युटियम. म्हणजे ओवा स्वतःची काळजी घेतोय की नाही बघा. जर तर भविष्यामध्ये जर हा ओवा फर्टिलाइज होणार असेल तर निश्चितच त्याला प्रोजेस्टेरॉन हार्मोनची गरज आहे. म्हणजे स्वतःची तयारी स्वतः हा ओवा करून घेतो स्वतःच्या भोवती. आणि काय ह्या कॉर्पस ल्युटियम फॉर्मेशन मधून आपल्याला ही कॉर्पस ल्युटियम त्या ओवाला, आता इथं दोन महत्वाचे पॉइंट्स आहेत. फर्टिलायझेशन झालं तर, फर्टिलायझेशन नाही झालं तर. आता त्या काळात तर त्या ओवाला काही कळणार आहे का, समजणार आहे का फर्टिलायझेशन माझं होणार आहे का नाही, नाही कळणार आहे. सो एनी हाऊ द ओवा प्रिपेअर्स इट्स corpus luteum, which is responsible for the synthesis of the progesterone. Undoubtedly, these are under the control of FSH, follicular stimulating hormone, and the luteinizing hormone, LH. So the hormones play a very vital role here. With the hormones, they synthesize this graphene follicle, it synthesizes the progesterone hormone as soon as the ova is discharged from its site. आता ठीक आहे, हे सगळं झालं. आता दोन प्रश्न आहेत. ओवा फर्टिलाइज झाला तरी पण सुरुवातीच्या काळामध्ये प्रोजेस्टेरॉन हार्मोन याला तयार करावंच लागणार आहे. ओवा फर्टिलाइज नाही झाला तरी पण या कॉर्पस ल्युटियमला स्वतःला प्रोजेस्टेरॉन रिलीज करावं लागणार आहे. आणि फर्टिलायझेशन नाही झालं म्हणजे सर्वसाधारणपणे 17 दिवसानंतर बघा, आपण 12 ते 14 या काळामध्ये एलएच सर्ज झाला असं म्हटलं, म्हणजे आपण इस्ट्रोजन सर्ज झाला असं म्हटलं. खरं 14व्या दिवसानंतर एलएच खाली पडलाय. आपण फिगर्स मध्ये पुढे बघाल, या फिगर्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं, मी हे पुन्हा इतिहासामध्ये जात नाहीये. इथे बघा ना, या फिगर मध्ये मी तुम्हाला काय दाखवलं होतं. हा 48 तासाचा कालावधी आहे. सर्वसाधारणपणे बघा 12व्या त्या 14व्या दिवशी तुम्हाला इथं एलएच सर्ज दाखवलाय का, हा एलएच सर्ज म्हणजे 14व्या दिवशी सर्वसाधारणपणे 36 तासाच्या नंतर आसपास म्हणजे हा एलएच सर्ज झाला आणि 14व्या दिवसानंतर हा एलएच परत बघा खाली डिक्लाइन झालाय, पडलेला आहे. म्हणजे या 2 ते 3 दिवसामध्ये किती हार्मोनल इम्बॅलन्स झालाय बघा. म्हणजे जसा जसा हा एलएच खाली येणार आहे, ल्युटिनायझिंग हार्मोन म्हणजे इस्ट्रोजन लेवल्स खाली येणार आहेत, त्याच काळात आता मी एका दुसऱ्या कलर मध्ये जर इथं पाहिलं आपण, या इथे येतो मी, जरा पुढच्या फिगरला येतो. या आय विल कम टू इट. बघा, रिलेटिव्ह प्रोजेस्टेरॉन लेवल्स इन द ब्लड. मी म्हटलं बघा 0 ते 14 म्हणजे 14व्या दिवसापर्यंत तुम्ही सर्वसाधारणपणे बघितलं 4 ते 5 किंवा 6, अगदी मी म्हणतो 6 दिवसाला प्रोजेस्टेरॉन लेवल निर्मितीला सुरुवात झालेली आहे. म्हणजे या काळामध्ये इथं तुम्हाला प्रोजेस्टेरॉन लेवल खालीच आहे. खरं जसं जसं इस्ट्रोजन इस्ट्रस सायकल पुढे सरकायला लागणार, म्हणजे सर्वसाधारणपणे आपण मी म्हटलं 12व्या दिवसाच्या आसपास बघा ल्युटियल फेज इथं दिसते. या फेज मध्ये म्हटलं मी एलएच सर्ज दाखवलाय. तर आपण प्रोजेस्ट्रॉन बघतोय म्हणजे कुठेतरी प्रोजेस्ट्रॉन लेवल सुद्धा त्या काळामध्ये ब्लड मध्ये वाढायला लागलेले आहेत. आणि बघा ल्युटिओलायसिस इथं दाखवतोय बघा, ल्युटिओलायसिस म्हणजे ओव्ह्युलेशन झालं कधी 12 ते 14 या दिवसामध्ये, 14 ते 17 फर्टिलायझेशन होणं अपेक्षित आहे. म्हणजे 48 तासाचा कालावधी हा झाला रे, 12 ते 15 म्हणजे 24 तास, हे 24 तास
म्हणजे सर्वसाधारणपणे अपेक्षित आहे, प्लस मायनस धरून चला. जे 17व्या दिवसाच्या आसपास प्रोजेस्टेरॉन लेवल सुद्धा खाली पडायला लागलेली आहे बघा. आणि या काळामध्ये बघा, हा ब्लॅक डे म्हटलाय, ब्लॅक कलर दाखवला, इट इज ल्युटिओलायसिस. मीन्स ऑल्सो द प्रोजेस्टेरॉन लेवल फॉल्स डाऊन and the menstrual phase, I mean, the cycle of the menstrual phase comes to an end. That's very most important. So this period, they refer it as ovulation. मला हे पटत नाही, हे जरा चुकीचं वाटतंय. असो, आपण बघूया. So these are the days of Easter cycle. So exactly the day of ovulation, what we say, it is from around 12 to 14 days. It may vary plus minus in female to female. So this is what is the formation of corpus luteum. Here you can see the progesterone level, the increase and the decline in the progesterone level. Now here they have provided one very beautiful information. So intact animals, म्हणजे आता थोडक्यात तुम्हाला सांगणं, हे तुम्हाला तुमच्याशी निगडीत नाही सिलेबसमध्ये, तरी पण तुम्हाला असं, आता हे आहेत समोर फिगर, तर तुम्हाला सांगायला काय हरकत नाही. आपण हिस्टेरेक्टोमी म्हणजे काय? कोणाला माहिती आहे व्हॉट इज हिस्टेरेक्टोमी? कॅन एनीवन टेल मी व्हॉट इज हिस्टेरेक्टोमी? टोमी, काढून टाकणे. हिस्टरस म्हणजे युटरस. आपण मराठीमध्ये, आपल्या मराठी भाषेमध्ये ऐकलं असेल, गर्भाशयाची पिशवी काढून टाकली, म्हणजे थोडक्यात काय, फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं असेल. बघा, इन हिस्टेरेक्टोमाइज्ड फिमेल the progesterone levels, they are constant always. They are always constant. 10-12 म्हणजे हा फेज फार वाईट आहे रे. प्रोजेस्टेरॉन लेवल कंटिन्युअस राहत आहेत ब्लड मध्ये. आता ही फेज काय आहे, कशी आहे, आपण ती नंतर बोलूया. त्याच्याशी फार काही तुम्हाला आता देणं घेणं नाही, कारण ते ॲबनॉर्मल फिजिओलॉजीचा भाग आला, आपल्याला तो काय आता शिकायचा नाही. भविष्यामध्ये यदा कदाचित तुम्हाला या सब्जेक्ट्समध्ये किंवा या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही त्याचं वाचन करू शकाल. So where Macron model of oxytocin control and the corpus luteum regulation. बघा, म्हणजे सर्वसाधारणपणे आता ऑक्सिटोसिन हार्मोन म्हटलं की काय झालं? ऑक्सिटोसिन कधी रिलीज केलं जातं? डिलिव्हरीच्या नंतर. म्हणजे बाळ आईच्या गर्भाशयातनं बाहेर पडल्यानंतर आपोआप ऑक्सिटोसिन लेवल इन्क्रीज व्हायला लागतं. बिकॉज दॅट इज अ लॅक्टेटिंग हार्मोन. भरपूर तिथं फॅक्टर्स आहेत, मी या डिटेल्समध्ये जाणार नाही. सो इस्ट्राडायल फॉर द डेव्हलपिंग प्री-ओव्युलेटरी estradiol for the developing pre-ovulatory follicle triggers the release of hypophyseal oxytocin. ऑक्सिटोसिनचं इथं थोड्या काळ परत काम असणार आहे, म्हणजे इथं पुन्हा ओव्हरी, युटरस या सगळ्यांचा पुन्हा तो बॅलन्स राखायचा आहे, ती सायकल पुन्हा मेंटेन करायची. यामध्ये थोडं ऑक्सिटोसिन फार महत्वाचा रोल घेतं. थोड्याच काळापुरतं इथं ऑक्सिटोसिन रिलीज केलं जातं रक्ताच्या माध्यमातून, पिट्युटरी ग्लँड मधनं, आणि युटरस नॉर्मलसीला आणलं जातं. त्याच काळात इट्स अन इंडिकेशन, ऑक्सिटोसिन इकडं आलं, खरं ऑक्सिटोसिन युटरस कडे आल्यानंतर ऑक्सिटोसिननं काय केलं, युटरस मधनं PGF2 अल्फा हे नावाचं हार्मोन रिलीज केलं, आणि हे इंडिकेटर काय करतं की इथला कॉर्पस ल्युटियम रिग्रेशन, म्हणजे PGF2 अल्फा इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द रिग्रेशन ऑफ कॉर्पस ल्युटियम. आता रिग्रेशन म्हणजे काय बघा, हे सगळं तेच दाखवलेलं आहे इथं, तुम्हाला लक्षात येईल. हे रॅटची गर्भाशयाची पिशवी आहे पूर्णपणे. हे बघा, ओव्हिडिकल फनल आहे का, इथं ओव्हरी, इथं ते ओव्हिडिकल फनेल दिसतंय, हे फॅलोपियन ट्यूब इथं दिसतंय, आणि या ओव्हरी मधनं इथं तुम्हाला दिसतंय बघा, अंडाशय मॅच्युअर राहिलंय. आणि ही ओव्हॅरियन आर्टरी, गर्भाशयाच्या पिशवीमध्ये आलेली ही फार मोठी आर्टरी असणार आहे ब्लड सप्लाय करण्यासाठी. दीज आर द युटराईन वेन्स, युटराईन हॉर्न्स, वेगवेगळं. इथं मी या अनाटॉमीमध्ये फार जाणार नाही, याच्यामध्ये बोलायचं तर भरपूर आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे. सो व्हॉट वी हॅव टू सी हिअर, इट इज द काउंटर करंट मेकॅनिझम ऑफ ल्युटिओलायसिस. ल्युटिओलायसिस मध्ये सगळ्यात महत्वाचं, मी आता जसं म्हटलं की ऑक्सिटोसिन हार्मोन या रक्ताच्या माध्यमातून सगळ्यात पहिला या युटरस कडे जाणार आहे. म्हणजे युटरस मध्ये ऑक्सिटोसिन हार्मोन गेलं की या युटरस मधनं तो PG-अल्फा 2, PGF2 अल्फा हे हार्मोन रिलीज केलं जाणार आहे या ओव्हरीमध्ये, आणि इथं
आपल्याला कॉर्पस ल्युटियमचं रिग्रेशन, जे ज्याला आपण परतावा परत जाणं म्हणतो, ल्युटिओलायसिस, याला सुरुवात होणार आहे. सो व्हॉट इज एक्झॅक्टली ल्युटिओलायसिस? आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ब्लड फ्लो अँड व्हॅस्क्युलरायझेशन चेंजेस. सो PGF2 which causes an acute increase for about 30 minutes to 2 hours in the blood flow at the peripheral level of corpus luteum. भरपूर रिसर्च केलेला आहे. हा काय एवढा तुम्हाला कोण विचारणार नाही तरी पण असू दे, माहित असावं म्हणून लक्षात ठेवायला आपण हरकत नाहीये. सो additional evidences of blood flow to the corpus luteum increases with each PGF pulse. So spontaneous luteolysis in the high figures. So this is Ginter and Begg in 2012. They have shown the research. So nitrous oxides, NO, and apelin, APG pathway, which is a potent of vasorelaxant. Vasorelaxant म्हणजे बघा, युटरस रिलॅक्स करण्याची जी प्रोसेस आहे, दॅट इज अ वासो रिलॅक्सन. म्हणजे युटरस मधनं वॉशआउट करण्यासाठी, वासो डायलेशन, वासो कन्स्ट्रिक्शन ज्याला म्हणतो, त्या युटरसला पुन्हा रिलॅक्स करणं, म्हणजे पुन्हा नव्या मेन्स्ट्रुअल सायकलला सुरुवात करण्यासाठी नायट्रस ऑक्साईड, नायट्रिक ऑक्साईड फार महत्वाचं काम करतं. आणि ऍप्लिन, व्हॉट इट इज, APJ पाथवे, या पोटेंट ने आपण ते बघत असणार आहे. याचा आपण जास्त इथं अभ्यास करत बसायचं नाही, फार डिटेल्स मध्ये आहे. सो द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ एनो डोनर SNAPs is in corpus luteum, so which is mimic the action of PGF2. आता हे भरपूर काम आहे. ह्या लेवल्स तुम्हाला आता काही समजणार नाहीत, मॉलिक्युलर लेवलवर आहेत, पुढे जर आपण नंतर बोलूया. हे पण मॉलिक्युलर लेवल आहे. अँजिटेन्सिनोजन 1, अँजिटेन्सिनोजन काम कसे करतात, ल्युटियल PGF2, हे पण मॉलिक्युलर लेवलवर आहे. हे तुम्हाला कोण विचारणार नाही. त्याचे सिग्नल्स कसे असणार आहेत, कोण सिग्नलिंग करतं, सगळ्या बायोकेमिस्ट्री आहे ही त्याची, आपण त्याच्यामध्ये डिटेल्स मध्ये जाणार नाही. याच्यामध्ये इम्युन सिस्टीम सुद्धा महत्वाचे आहे. आता इथं महत्वाचा शब्द आला अपोप्टॉसिस. हा ल्युटिओलायसिस आणि अपोप्टॉसिसच्या दृष्टिकोनातनं एक फार महत्वाची कन्सेप्ट आहे. सो व्हॉट इज अपोप्टॉसिस? आपण मी तुम्हाला म्हटलं, इट इज अ प्रोग्राम सेल डेथ. म्हणजे एका पेशीच्या नियोजित वेळेनुसार त्या पेशींमध्ये मृत्यू ओढावणं, मृत्यू किंबहुना त्याला नाहीस करणं. So it's an active energy dependent process by which non-essential populations of cell deletes themselves from the tissue. जे नको असलेले पेशी शरीरामध्ये राहिलेले आहेत त्यांना डिलीट करण्याची प्रोसेस, अतिरिक्त किंवा जास्त झालेली नव्हे, नको असलेले नॉन इसेन्शियल पॉप्युलेशन त्यांना काढून टाकणं आपल्या टिश्यू मधनं, त्या एरियामधनं, ऑर्गन मधनं, या प्रोसेसला अपोप्टोसिस म्हणायचं. मग ऍक्च्युली हे प्रोसेस कशी आहे, इट्स बायोकेमिकल अँड मॉर्फॉलॉजिकल चेंजेस, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द अपोप्टोसिस. दोन प्रकारे या सगळ्या गोष्टी बघता येतील. एक, बायोकेमिकल चेंजेस, म्हणजे शरीरामध्ये कोणत्या प्रकारे बायोकेमिकल चेंजेस घडतात आणि त्या कोणत्या प्रकारच्या बायोकेमिकल चेंजेसच्या माध्यमातून आपल्याला अपोप्टोसिस अचीव्ह करता येतं. आणि दुसरा एक भाग आहे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस, म्हणजे जेव्हा या पेशी आपल्या त्या नको असलेल्या भागामधून काढून टाकायचे असणार आहेत, मग त्या ठिकाणी काहीतरी चेंजेस घडणार की नाही, मॉर्फॉलॉजीमध्ये त्याच्या काहीतरी बदल होणार, ते काय आहेत, तर याला अपोप्टोसिस म्हणायचं. दोन पद्धतीने. एक, न्यूक्लिअर फ्रॅगमेंटेशन. बघा, त्याची सुरुवात कशापासून होते, सगळ्यात पहिला न्यूक्लियस म्हणजे केंद्रक, त्या पेशीचा केंद्रक आपल्याला डिसइंटिग्रेट करता आला पाहिजे. मी मारणं म्हणत नाही, मारणं म्हणजे चुकीचा शब्द आहे. डिसइंटिग्रेट, नाहीसं होणं किंवा लुप्त होणं, म्हणजे सगळ्यात पहिला त्याचा न्यूक्लियस डिसइंटिग्रेट केला पाहिजे. म्हणजे न्यूक्लियस म्हणजे त्याचा डीएनए आला, डीएनए म्हटलं की त्याच्यापासून mRNA, प्रोटीन सिंथेसिस, या सगळ्या गोष्टी थांबणार आहेत. म्हणजे सगळ्यात पहिला तो केंद्रक त्या अवयवांमधला, त्या ऑर्गन मधला, त्या पेशींमधला नाहीसा करणं, फ्रॅगमेंट करणं आलं. आणि त्यानंतर अपीअरन्स ऑफ द मेम्ब्रेन बाउंड वेसिकल्स. आता हे सगळं महत्वाचं काम आहे, ज्याला आपण लायसोसाइम्स म्हणतो, लायसोसोमल ऍक्शन. लायसोसाइम, ज्याला सुसायडल बॅग्स म्हणतो आपण, सुसाईड करणाऱ्या पेशींना सुसाईड करायला लावणाऱ्या, आत्महत्या करायला लावणाऱ्या त्या ऑर्गन्स आहेत आणि त्या सायटोप्लाझम मध्ये असतात, लक्षात ठेवा बरं का. मग त्या लायसोसोमल बॅग्स काय करतात, त्या तिथं त्या न्यूक्लियसला डायजेस्ट करतात, डिसइंटिग्रेट करतात आणि हळूहळू मेम्ब्रेन बाउंड वेसिकल्स त्या डिसइंटिग्रेट करायला लागतात. मग द लॅडर लाईक फ्रॅगमेंटेशन ऑफ जीनोमिक डीएनए अँड चेंजेस इन द जीन एक्सप्रेशन, दॅट इज बॅस कास्पेस. फार मोठा मॉलिक्युलर अभ्यास आहे, मी याच्यामध्ये काय जाणार नाही. आणि मग त्या ठिकाणी PGF2F अल्फा प्रमोट्स अपोप्टोसिस इन द सेल्स ऑफ कॉर्पस ल्युटियम. मग हा जो फॅक्टर आहे PGF2 अल्फा, हा फॅक्टर आपल्या कॉर्पस ल्युटियमला डिसइंटिग्रेट करण्यास कारणीभूत ठरतो. सो द सेल फ्रॅगमेंट्स, त्या पेशी विघटन करायला लागतात, अँड अपोप्टिक बॉडी इज टार्गेटेड बाय
फॅगोसाइटॉसिस. फॅगोसाइटॉसिस त्या ओव्हरीमधनं फॅगोसाइटॉटिक वेनं म्हणजे काढून टाकणं, ते निघून जाणं फॅगोसाइटॉसिस. तुम्हाला सांगितलं बघा, मी शिकवलं असेल, पिन्नोसाइटॉसिस आत घेणं, फॅगोसाइटॉसिस बाहेर टाकणं, सेलच्या आत बाहेर टाकणं, ही ज्या प्रोसेस आहेत त्याला फॅगोसाइटॉसिस. म्हणजे ज्या निष्क्रिय भाग राहिलेला आहे तो त्या पेशीमधनं बाहेर टाकला जातो आणि त्याला फॅगोसाइटॉसिस म्हणायचं. जिमेल इटल नावाच्या शास्त्रज्ञाने 1986 साली याच्यामध्ये काम केलं. सो द कन्सेप्ट ऑफ ल्युटिओजेनेसिस इन काऊ, काऊ मध्ये ह्या कसं काम करतं याची ग्राफिकल प्रेझेंटेशन दिले आहेत. इस्टर्स सायकल्स त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. हा मोयोटो आणि शिरानासू 2009 साली या शास्त्रज्ञांनी काम केलं. बघा, बोललेलो ते सगळं दिसतंय. युटराईन कडनं हार्मोन आलं, PGF2 ओव्हरीमध्ये आलं, ओव्हरीमध्ये त्याच्या जो कार्पस ल्युटियम आलं त्याच्यावर ऍड करायला, ल्युटियल ब्लड फ्लो वाढला, ल्युटियल ब्लड फ्लो वासो डायलेशन झालं, नो वासो डायलेशन, वासो कन्स्ट्रिक्शन होणार आणि हळूहळू हळू तो त्या इथनं निघून जाणार. याच्यामध्ये भरपूर फॅक्टर्स आहेत. या मॉलिक्युलर लेवलवर आपल्याला गरज नाही आता. SYBSE लेवलला हे सांगणं आणि समजणं सुद्धा फार अवघड आहे, कारण मी त्याच्या फार डिटेल्स मध्ये जाणार नाही. फक्त असा काहीसा ग्राफ असतो, हे लक्षात घ्या. मी हे प्रोजेस्ट्रॉनचा ग्राफ आहे, हा म्हणजे आपल्या इस्ट्रोजनचा ग्राफ असणार आहे. कसे लेवल्स मेंटेन केले जातात आणि कसे खाली पडतात हे मी आपल्याला बोलून झाले. सो कन्क्लुजन, याचा शेवटचा अंत काय? सो फॉर्मेशन ऑफ रिग्रेशन ऑफ कॉर्पस ल्युटियम इन्व्हॉल्व्स अ व्हराइड कॉम्प्लेक्स मल्टीफॅसेट बायोलॉजिकल प्रोसेस. हे तुम्ही लिहून ठेवायला हरकत नाही किंवा स्क्रीनशॉट तुमच्या मोबाईलवर घेऊन ठेवायला हरकत नाही, कारण हमखास शॉर्ट नोट जर तुमची ऑफलाईन परीक्षा जर झाली तर तुम्हाला विचारलं जाऊ शकेल, तुम्हाला कॉर्पस ल्युटियमचं रिग्रेशन कसं केलं जातं, तर या 5-6 पॉईंट जरी तुम्ही लिहिले तर तुम्हाला बऱ्यापैकी मार्क्स पडतील. सो फॉर्मेशन अँड रिग्रेशन ऑफ कॉर्पस ल्युटियम इन्व्हॉल्व्स अ व्हराइड व्हरायटी ऑफ कॉम्प्लेक्स मल्टीफॅसेट बायोलॉजिकल प्रोसेसेस. फार मोठ्या प्रक्रिया घडतात. सो काऊ मध्ये आपण बघितलं, PGF अल्फा 2 अल्फा induces increase in the luteal blood flow is one of the earliest signals of luteal cascades. luteal फेज काढून टाकण्यासाठी या रक्तामध्ये PGF अल्फा 2 चं इन्क्रीज होणं हे एक सगळ्यात पहिला संकेत असणार आहे. त्याच दरम्यान एंडोक्राइन मिडिएटेड ल्युटिओलायटिक कॅस्केड्स म्हणजे एंडोमेट्रियल PGF2 अल्फा अँड द ल्युटियल OXT म्हणजे ऑक्सिटोसिनचा तो शॉर्ट फॉर्म आहे, लक्षात घ्या. मग अशी ऑक्सिटोसिन म्हटलं, आपल्या पिट्युटरी ग्लँड कडनं रिलीज केला जाणार. म्हणजे एंडोक्राइन मिडिएटेड आपल्या एंडोक्राइन ग्लँडच्या माध्यमातून ल्युटिओलायटिक कॅस्केड्स रिलीज केल्या जातात आणि त्या ल्युटिओलायटिक कॅस्केड्स रक्तामध्ये मी तुम्हाला म्हटलं आधीच PGF अल्फा 2 वाढलेलं जातं आणि त्या PGF अल्फा 2 जेव्हा वाढणार आहे, आपल्या एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचा जो अंतरातला आतला लेअर आहे त्याला तो ऍक्ट करणार आहे आणि त्याचं वॉशआउट चालू होणार आहे अँड ल्युटियल ऑक्सिटोसिन त्याचं काम करणार आहे. सो ल्युटिओलायसिस ऍक्सेलरेटर्स with the corpus luteum are responsible for the paracrine controls of luteolysis. फार महत्वाचं भूमिका तिथं करणार आहेत ल्युटिओलायसिस ऍक्सेलरेटर्स. ते पॅराक्राइन कंट्रोल्स आहेत. सो CAP and adherence junction composed of cell adhesion molecules, that is CAM molecules, involved in the transportation of luteolytics. हा पॉइंट लक्षात घ्या, फार काय एक्सप्लेन करण्यासारखा नाही आहे, महत्वाचा. सो इम्युन मिडिएटेड सेल्स आर इन्वॉल्ड इन ल्युटिओलायसिस. बघा, इथं रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा फार महत्वाची काम करणार आहे. म्हणजे इम्युन सिस्टीम सुद्धा आपल्या शरीरातली तिथं काम करत असणार आहे आणि तिथं इन्फ्लमेटरी प्रोसेस, या काळामध्ये सूज येणं, बऱ्याचशा स्त्रिया या काळामध्ये रिपोर्ट करतात, बघा, माझ्या पोटात दुखतंय, माझ्या पोटात दुखतं. सो दिस इज इम्युन मिडिएटेड. म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती तिथं काम करतात आणि त्या ल्युटिओलायसिस ब्रेकडाऊन प्रोसेस, ब्रेकडाऊन कुठं कुठं चालू आहे? युटरस मध्ये, म्हणजे एंडोमेट्रियम मध्ये ब्रेकडाऊन प्रोसेस चालू आहे. सायमल्टेनियसली कॉर्पस ल्युटियम मध्ये सुद्धा ब्रेकडाऊन प्रोसेस चालू आहे. म्हणजे ल्युटिओलायटिक हार्मोन्स तिथं काम करत असणार आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून बघा, अशा परिस्थितीमध्ये क्रॅम्प्स, पोटात असं आवळून येणं, दुखणं, अशा काही गोष्टी या काळामध्ये अनुभवास येत असतात आणि दिस आर इम्युन मिडिएटेड. म्हणजे आपल्या शरीरातली जी रोग प्रतिकारक शक्ती आहे, आता इम्युन सिस्टीम आपल्या शरीरामध्ये कुठं आली? M सेल्स आणि T सेल्स, मेमरी सेल्स आणि T सेल्स, या कुठं असतात? आपल्या व्हाईट ब्लड सेल्स मध्ये, म्हणजे पांढऱ्या रक्तपेशींच्या माध्यमातून इम्युन सिस्टीम शरीरामध्ये कार्यरत असतात. मग WBCच्या माध्यमातून मेमरी सेल्स आणि T सेल्स, टी लिम्फोसाइट सेल्स म्हणतो आपण, या तिथं कार्यरत असतात आणि अशा प्रकारे ल्युटिओलायसिस त्या ठिकाणी होत असतं आणि हे सगळं तिथं संपतं.
समजलं का? येस. हा जो पूर्ण युनिट होता कॉर्पस ल्युटियम फॉर्मेशन आणि त्याचं रिग्रेशन ल्युटिओलायसिस हे माझ्याकडनं इथं संपलेलं आहे. कोणाला काही शंका प्रश्न विचारायचे असतील तर पुढची सरसपणे 7 ते 8 मिनिटं आपल्याकडे आहेत. तुम्ही विचारू शकता. तुम्ही अनम्यूट करा आणि माझ्याशी आपल्या शंका कुशंका प्रश्न काय असतील या विचारू शकता. द टॉपिक इज ओपन फॉर डिस्कशन. बोला. येस. मैथिली, वैष्णवी, स्वाती चौगले, सोमनाथ, प्रतीक लाड, नम्रता चौगले, स्वरूपा फल्ले, विशाल पाटील, ऋतुजा साळुंखे, ओंकार पवार, किरण कांबळे, निलेश साळुंखे एवढेच विद्यार्थी पिरियडला प्रेझेंट आहेत. तुम्हाला काही शंका प्रश्न असतील विचारायला हरकत नाही. द टॉपिक इज ओपन फॉर डिस्कशन. माइक्स ऑन करा, कॅमेरे ऑन करा. बघूया चेहरे तरी तुमचे, बरेच दिवस झाले चेहरे पण नाही बघितलेले. निलेश, ओंकार, अरे आहात का पिरियडला का गेलाय कॅमेरा ऑन करून मोबाईल चालू ठेवून? आहे निलेश आहे. हा, ओंकार, किरण, करा कॅमेरे चालू करा बाबांनो. बघूया, बरेच दिवस झाले चेहऱ्या बघायला सुद्धा कंटाळा, म्हणजे तरसलोय आता सगळ्या विद्यार्थ्यांचे, है की नाही? हा, निलेश समजतंय का? सोमनाथ, हो सर. हा, ओंकार, होय सर. कसे आहेत बाबा सगळे? मैथिली, बरे आहात का सगळेजण? स्वरूपा, स्वाती, प्रतीक, चालू करा कॅमेरे, बघूया चेहरे तर बघूया. विशाल, आहेत सगळे आहेत, बरे दिसत आहेत. अजून जाडबीड काही झालेले दिसत नाहीत घरात बसून बसून. हा, लॉकडाऊन मुळे खाऊन खाऊन नुसते बसून सुस्तावले असतील नाही? काय ऋतुजा? ऋतुजा, ऐकायला येते का ऋतुजा? हा, नम्रता, हो ओके, समजलं का? हो सर. हो सर. काय अडचण असेल विचारायला हरकत नाही. थोडस माझी एक धावपळ चालू आहे सकाळपासून. मी पण तुमच्यासोबत अभ्यास करतोय. माझी गुजरात मधनं एक सकाळपासून 10 वाजल्यापासून गुगल क्लासरूमवर शॉर्ट टर्म कोर्स चालू झालाय आणि लखनौ विद्यापीठातनं बायोस्टॅटिस्टिक्सवर माझी पण क्लास चालू असतात. त्यामुळे संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत मी पण ऑनलाईन क्लासमध्ये असतो. तुम्हालाच वाटतं की मी अभ्यास करतोय, तुम्ही अभ्यास करताय. मी पण दोन वेगवेगळ्या विद्यापीठातले अभ्यास करायला लागलोय. मी कंटाळलो नाही, फ्रेश आहे मी पण. अजून सकाळी 10 वाजल्यापासून एका ठिकाणी बसलोय. तुमच्या चेहरे सगळ्यांचे असे कोमलल्यासारखे लागतात. काय स्वाती? हा, कोण काय प्रश्न विचारत नाही, काय उत्तर देत नाहीत, शांत बसलेले आहेत सगळे. नम्रता, हा सर. काय बरं नाही काय बाळ तब्येत? नम्रता, थोडीशी. हा, ते वाटतंय आवाजावरनं. हा सर. किरकोळ आहे का, दाखवलंय का डॉक्टरांना? अंगावर काही काढू नका तब्येत हो असेल तर. दाखवले सर. हा, कुणीही अंगावर कसली काढू नका. डॉक्टरांना हो दाखवा. छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यातल्या त्यात सर्दी खोकला ताप असेल तर पहिला दाखवा. अंगावर कोणी काढू नका. स्वतःची काळजी घ्या. ओके, आय होप मी शिकवतोय ते समजतंय. आपण पुढचं युनिट काय आहे हे मी आता अजून ओपन नाही केलेलं. मी पण आज उद्या बघूया. आज संध्याकाळी पुढचं युनिट काय आहे मी बघून घेतो. मला आता आठवण झालंय पुढचं युनिट काय आहे ते, आणि आपण त्या अनुषंगानं पुढच्या पिरियडच्या तयारीला लागूया. अपेक्षा करतोय आपल्याला समजतंय. असं समजत नसेल, इथं तुम्हाला काही मनामध्ये शंका राहत असतील, कधीही म्हणजे तुमच्या अभ्यासाच्या काळामध्ये मला कधीही फोनवर कॉल करा. इंडिव्हिज्युअली तुम्हाला काही समजत नसेल तर मी पुन्हा समजून सांगायला तयार आहे. नोट सुद्धा देईन मी तुम्हाला यथावकाश. तुम्हाला काही अडचण असेल विचारायला हरकत नाही. काय आहे का? थांबायचं आहे का मग? येस.
ओके, देन वी विल स्टॉप हिअर. सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, मास्क वापरा, सॅनिटायझरनी सातत्याने हात किंवा साध्या साबणाने सुद्धा तुम्ही हात धुतले तरी सातत्याने चालतील. सोशल डिस्टन्सिंगचा पालन करा. जर काही वाटत असेल आपल्याला त्रास काही कशाचा होत असेल तर आपल्या फॅमिली डॉक्टर्सना दाखवा. कुणीही अंगावर काही काढू नका आणि योग्य उपचार घ्या. योग्य उपचार घेतले तर आपल्याला लवकरात लवकर सुद्धा आजारापासून मुक्तता मिळू शकते. कुणीही घाबरून जायचं कारण नाही. चांगला सकस आहार खा, प्रोटीन रिच आहार खा. आता नम्रताला मी काय अंडी किंवा मटण खा म्हणून सांगू शकणार नाही नम्रता, काय तरी पण कडधान्य, दूध यांचं सेवन करा. शक्यतो प्रोटीन रिच डाएट घेण्याचा प्रयत्न करा. कार्बोहायड्रेट रिच डाएट घेऊ नका आणि लिंबूचं सेवन जास्त करा. लिंबू आपल्या भागामध्ये भरपूर असतात, नसतील मिळत तर मेडिकल स्टोअर्स मधून व्हिटॅमिन सीच्या गोळ्या मिळतात, त्या जरी घेतल्या तरी पूरक आहेत की ज्या इम्युन बूस्ट करतात. अशा गोष्टी करत चला. गुळवेळाच्या पानाचा काढा जरी करून घेतला तरी तुमच्या लक्षात येईल फार मोठा फरक पडतोय. चांगले औषध उपचार आहेत आपल्याकडे, त्याचा वापर करा. अंगावर काय कुठल्या गोष्टी काढू नका परत, जेणेकरून जास्त त्रास होईल. ओके, चलिए. सो बेस्ट ऑफ लक, स्टे सेफ, टेक केअर, बी सेफ. घरच्या सगळ्यांची काळजी घ्या. बाय.